गेलेला संघ आहे तो जुई स्पोर्ट्स आणि या संघाचा आयकॉन खेळाडू आहे तो निखिल सुवारे। त्यामुळे या मी पाहूया कशी लढत इथे होणार आहे। एका बाजूला राज तोडणकर तर दुसऱ्या बाजूला निखिल सुवरे यांच्यामध्ये होणार हा मुकाबला। ओमकार सर काय बोललो होतो? स्मिथ बॉल स्मिथ तोपर्यंत तुम्ही जेव्हा वाढाच घ्या बंद करा तुम्ही समजत तारे लागले नाही सारांची पहिली यस या सामन्याचा हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याने आपल्या संघासाठी दमदार कामगिरी केली तो यश हळदणकर मॅन ऑफ द मॅच। सन्माननीय बाटकर सरांच्या हस्ते हे बक्षीस इथे दिले जाईल। मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे वितरित केला जाईल। यश हळदणकर मॅचचा हिरो ठरलाय, प्लेयर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय यश हळदणकर। आपण मंचावरती या। जुई स्पोर्ट्स संघ टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय या संघाने। लीडर आहे जो लीडर आहे तो निखिल सुवरे आहे आणि हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष निखिल सुवरे आणि दुसऱ्या बाजूला राज तोडणकर या दोन आयकॉन खेळाडूंवरती असणार आहे। राज तोडणकर जेवढा मातब्बर आहे तेवढाच मास्टर माइंड आहे तो निखिल सुवरे, कारण आतापर्यंत दमदार खेळाच्या जोरावरती क्वार्टर फायनलपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचलेत। परंतु अर्शिता स्ट्रायकर संघ यांनी सलग 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं। त्यामुळे हा सामना आणि हे क्रीडांगण भलेबाती माहिती आहे कशा पद्धतीने ते ॲक्टिव्ह होते, कशा पद्धतीने ते वर्क करत आहे ते या खेळाडूंना। स्ट्रायकिंग एंडला राज तोडणकर, नॉन स्ट्राईक एंडला गोळपचा सितारा इथे आपण पाहतो अक्षय मेस्त्री आणि बॉलिंग ट्रॅकवर इथे दाखल झाले जुई स्पोर्ट्स संघाचा फिंगर मॅजिक, उद्याचं भविष्य, फ्युचर ऑफ रत्नागिरी दुर्वांक। राईट आर्म राऊंड दी विकेट, पहिला बॉल बॉडी जवळ येऊ दिला, बॅटचा फेस ओपन केलाय, पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकललं गेले। एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करताना राज तोडणकर इथे आपल्याला पाहायला मिळालंय। दुर्वांक ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड दी विकेट, पहिल्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे। आजच्या रजनीतला शेवटचा सामना आणि या स्पर्धेतला चौथा क्वार्टर फायनलचा सामना इथे आपण पाहतोय। बॅक हँड डिलिव्हरी होती, जोरदार अपील इथे केलं गेलंय आणि या स्पंदांच्या माध्यमातून येतो इशारा स्टेपिंग ओव्हर स्टेपिंगचा बनला इथे शिकार। राज तोडणकर आयकॉन खेळाडू, हर्षिता स्ट्रायकर संघाचा बेस्ट स्ट्रायकर मैदानाच्या बाहेर। क्या ज़बरदस्त स्टंपिंग यहाँ पर की है निखिल ने, पलक झपकते ही विकेटों को उखाड़ा है। जी हाँ, MS धोनी जैसा यहाँ पर स्टंपिंग देखने को मिला है और कुछ समझ नहीं पाए थे राज। आइकॉन ने आइकॉन खिलाड़ी को रास्ता दिखाया डगआउट की ओर। एक विकेट के आगे थे, एक विकेट के पीछे थे, इसीलिए तो जितने भी बड़े मुकाबले होते हैं ना इसी तरीके के टशन वाले देखने को मिलते हैं। यस, अपेक्षित आहे एक चांगली फाईट आपल्याला इथे निश्चितच अपेक्षित आहे, कारण दोन्ही संघात तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आहेत ज्यांनी तमाम रत्नागिरीकरांना प्रभावित केले। असे दोन मातब्बर खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना, परंतु यावेळी चर्चा होईल ती दुर्वांकची। ओ क्लीन बॉल्ड आहे, आणखीन एक मोहरा गारद करतोय। आतापर्यंत नाकाम ठरलेला हा दुर्वांक, एक युवा खेळाडू, उगवता सितारा, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी, फ्युचर ऑफ रत्नागिरी आणि दुर्वांकच्या माध्यमातून इथे फिंगर मॅजिक पाहायला मिळालाय। क्लीन बॉल्ड, क्या बात है, कमाल की गेंद निकाली अपने पिटारे से और बता रहे बड़े बड़े खिलाड़ी को रुको अब मेरा वक्त आया है, और ये बताते हुए कि मेरी गेंदबाजी में चौका और रन बनाना इतना आसान नहीं है। जबरदस्त गेंदबाजी की, बाउंस भी मिला, टर्न भी हुई और ये विकेट देखिए, मुझे लगता है आज के दिन की सबसे बेहतरीन गेंद थी प्रज्वल ने इससे पहले की। अब ये गेंदों को कहीं ना कहीं मैजिक गेंद का नाम जरूर दिया जाएगा। आणि यासाठी तुम्ही सातत्यपूर्ण कसं कामगिरी करता आणि संघनायक त्याच्यावरती सातत्यपूर्ण कसा विश्वास ठेवतो यावरती त्याला आत्मविश्वास जागृत होत असतो, जो यावेळी दुर्वांकच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय। कारण सातत्यपूर्ण
महत्त्वपूर्ण निखिलने त्याला खेळवलं, त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि प्रत्येक मॅचमध्ये त्याला पहिली ओव्हर दिले. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे, तो दुर्वांकवरती दर्शवलं गेलाय. हाँ डेफिनेटली ऑन अ हैट्रिक, क्या यहाँ से देखना होगा हैट्रिक कर पाएंगे? ओह व्हाट अ बॉल, ये तो अंडरआर्म क्रिकेट के सुनील नारायण निकले. क्या बात है, अपने इस फिरकी के जादू पर बल्लेबाज को घुमाते हुए नजर आ रहे हैं. बहुत ही लाजवाब. जब ऐसी प्रीमियर लीग होती है ना, तो गांव से ऐसे नए सितारे देखने को हमें मिलते हैं. टैलेंट है गांव में भी. यस, निश्चितच. आणि गावचं ग्रामीण क्रिकेट खूप महत्त्वाचं राहिले, कारण ग्रामीण क्रिकेटमधून अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू पुढे आलेले पाहायला मिळालेत, ज्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय, इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. आणि हे सर्व खेळाडू ग्रामीण विभागातूनच पुढे आलेत. म्हणजे क्रिकेटचा पाया जर कुठे असेल ना, तर तो ग्रामीण विभागामध्ये आहे. दुर्वांगचा हाही बॉल अतिशय अप्रतिम आहे आणि यावी प्रमोद आखाडे आलाय, परंतु यावी तो अतिशय शांतपणे ते खेळी करतोय. दरम्यान षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 1 रन. क्या जबरदस्त गेंदबाजी है, 2 विकेटें भी चटकाई है. ऋषिकेश एकमात्र ऐसे खिलाड़ी जिन्होंने एकमात्र मेडल ओवर किया है इस पूरी आरपीएल में, और ऐसा लग रहा था कि यहाँ से ये भी मेडल ओवर आएगा, लेकिन एक सिंगल बना है, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट निकाले. और मुझे लगता है वो मेडल ओवर से कई गुना ज़्यादा है, क्योंकि राज जैसे खिलाड़ी को उन्होंने डगआउट की ओर भेजा है. यस, दोन्ही महत्त्वपूर्ण विकेट त्याने इथे मिळवलेत आणि ती दुर्वांगने कारनामा केले. आणखीन एक युवा खेळाडू आपण बॉलिंग मार्कवरती इथे पाहणार आहोत. यश इथे दाखल झालंय. यश यशस्वी बनतो का, कारण समोर गोळपचा सितारा आहे, तो यवी अक्षय मिस्त्री. यशचा पहिला बॉल अक्षय मिस्त्रीसाठी. हाँ डेफिनेटली अक्षय मिस्त्री ने प्रभावित किया अपने बल्लेबाजी से. अभी अभी दिलदार महफिल क्रिकेट क्लब की टूर्नामेंट के अंदर क्या लाजवाब प्रदर्शन रहा था, और गोलब की टीम ने टॉप 8 में, सुपर 8 में जगह बनाने में जो सफलता पाई थी, उसमें अक्षय मिस्त्री का अहम रोल है. इनके बल्ले से रन बनते हुए नजर आए, और वही रन इस आरपीएल में भी बनाते हुए नजर आ रहे हैं. यस, याही वेळी त्याला तोच काळामध्ये इथे करणं अपेक्षित आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून येतो इशारा. एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या सर्केल पुढे पोहोचेल 3 या अंकावरती. अक्षय मिस्त्री एका एंड करून मैदानाच्या आतमध्ये जर राहिला आणि त्याच्या माध्यमातून जर दमदार कामगिरी झाली, तर एक चांगली फाईट इथे आपल्याला पाहायला मिळेल. हाँ डेफिनेटली अगर वो रुके तो रन बनेंगे, लेकिन क्या हुआ है, लाइन को पीछे खींचा, अक्षय मिस्त्री को लालच दिया लंबे स्ट्रोक का, और बल्ले का ज्यादा फेस खोला और बॉक्स आउट के शिकार बने. विकेट नंबर 3 गिरता हुआ. यस, यावेळी हाताना थोडासा बॉलला मागे खेचलं होतं, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली. इथे बाउन्स चांगला पाहायला मिळाला आणि त्यामुळे अक्षय मिस्त्रीची बॅट क्लिअर झाली आणि बॉल मिडल झाला आणि बॉक्सच्या बाहेर गेलाय. त्यामुळे बॉक्स आउट होऊन अक्षय मिस्त्री डगआउटच्या दिशेने परतलेला इथे आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय, तो अक्षय एकल. संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून अक्षिता स्ट्रायकर हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. संघ नायक बनेल का नायक पाहावं लागेल. हाँ जरूर नायक नहीं खलनायक बनना होगा, क्योंकि यहाँ से रन बनेंगे तब जाकर आपकी चुनौती जिंदा रहेगी. वो सोचने वाला समय समाप्त हो चुका है, अब ये फैसला लेने वाला समय है. यहाँ से आपको रन बनाने होंगे, रन नहीं बने तो डेफिनेटली बैकवर्ड पर टीम आ सकती है, और अक्षय एकल रन बना सकते हैं. इस बार देखिए सिंगल बना है. सिंगल बनेगा कोई दिक्कत नहीं, लेकिन हर गेंद पर रन आने चाहिए. यस, एक रन इथे महत्वाचे, कारण जेव्हा चौकार लगावला जात नाही ना, त्यावेळी तोच एक सिंगल मिळणारी 1 रन तुम्हाला तारत असते आणि तोच प्रयत्न इथे चाललाय. हो, यावेळी काय घडलंय, स्वीप शॉट खेळण्याचा केला गेला इथे प्रयत्न, दाद मागितली जाते, काय येतो निर्णय पाहूया. अपील इथे केलं गेले, वेगवान फेकला गेलेला चेंडू होता. देखिए मैं जब तक जानता हूँ अक्षय एकल के अगर बल्ले से टकराती तो शायद वो बाहर आते, और लेकिन फिर भी अपील किया है, और दोनों भी अंपायर इस समय बातचीत करते हुए नजर आ रहे हैं. हम बताएंगे इस फैसले के बाद स्कोर कितना हुआ है. जरूर अंपायर्स कॉल, यानी कि रिव्यू का यहाँ पर उन्होंने फैसला लेना चाहा है अंपायर, और ये अच्छा है क्योंकि ऐसे क्रुशल मोमेंट पर ऐसे फैसले लेने जरूरी होते हैं राजा सर. यस, जरूर आहे आणि महत्त्वपूर्ण सामना आहे आणि दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण विकेट ठरणार आहे. त्यामुळे निश्चितच तिसऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाईल, परंतु यावेळी टीम मिटिंग आपण पाहतोय. जुई स्पोर्ट्स संघ संपूर्ण संघ एकत्र आलाय, चर्चा चालले, रणनीती आखली जाते, गेम प्लॅन तयार केला जातो. यस, यावेळी बॉक्स आउट मैदानाच्या बाहेर यावं लागेल, ते अक्षय एकल याला. और एक बड़ा विकेट मिलता हुआ अक्षय एकल बैक टू द पवेलियन. उनकी जगह लेने आते हुए नए बल्लेबाज
यश आए हैं, देखना होगा यश किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। यश में भी काबिलियत है, रन बना सकते हैं और इस समय टीम को जरूरत है रनों की। ऑफ स्टंप के बाहर है, वाइड का इशारा आता हुआ। क्या लगता है यहाँ से और 15-20 रन बना पाएगी टीम? धावसंख्या फक्त आणि फक्त 6, 4 गडी बाद. या दरम्यान पुढील चेंडू आहे. हो यविक बन्नाट गतीने फेक लागलेला बॉल वाईड लाईन यॉर्क होता. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना अर्शिता स्ट्रायकर संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा, 7 रन. डेफिनेटली प्रमोद, अब इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है। देखा जाए तो पहला जो यूपीएल हुआ मराठा मैदान विवेक होटल के यहाँ पर, उस प्रतियोगिता में प्रमोद गौलीवाड़ा बुल फाइटर की ओर से खेलते हुए नजर आए थे। क्या दमदार प्रदर्शन रहा था। और उस प्रतियोगिता में मैं मारुति मंदिर किंग्स की ओर से खेल रहा था, लेकिन वो सुनहरी यादें जब ऐसे पुराने खिलाड़ी को देखने के बाद याद आती है। तकरीबन ये 10 साल पुराना इतिहास बता रहा हूँ। और उस प्रतियोगिता में मिरकरवाड़ा फ्लोटर्स ने वो टाइटल अपने नाम किया था, जिसमें निसार की वो लाजवाब पारी, नरेंद्र सालुंकी की वो गेम चेंजिंग वो चौके वाली पारी, और ऐसे कुछ सुनहरी यादें जब ऐसे बड़े प्लेटफॉर्म पर बताना जरूरी इसलिए है कि उस इतिहास को दोहराया जा सकता है इस आरपीएल में। राजेश सर, यस निश्चितच. आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः कर्णधार निखिल आणि याबी नो बॉल झालेला इशारा आणि पूर्ण ताकदीने खेळला गेलेला पंच शॉट आहे. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या सरकेल पुढील आणि पोहोचेल ती याबी 9 अंकावरती. 9 रन. देखिए गलती किससे हुई है? निखिल से गलती हुई है। अमूमन ने ये गलती करते नहीं है और बड़े खिलाड़ी भी ऐसे बड़े मुकाबले में गलती कर सकते हैं। इसका जीता जागता नमूना निखिल की गेंदबाजी बता रही, क्योंकि पहली 2 गेंदबाजों ने तो लाजवाब प्रदर्शन किया है और जिस पर सबसे ज्यादा भरोसा है ना, वो अब इस समय गलती करता हुआ, और ये गलती कहीं ना कहीं अर्शिता स्ट्राइकर टीम के लिए कहीं ना कहीं वरदान साबित होती हुई। रनों की जरूरत है, रन मिल रहे हैं। यस. आणि प्रत्येक बॉलवरती रन कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न तो करावाच आहे अर्शिता स्ट्रायकर संघाला. प्रमोद आखाडे स्ट्रायकिंग गेंडला. निखिल सुवरेचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज होतोय आणि या दरम्यान फेकला गेलेला हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर पाहायला मिळालाय. पंचांनी दंडित केले. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. वाईट स्वरूपात 1 रन जोडली जाईल. धावसंख्या 10 अंकावरती पोहोचेल. निखिल पुढील चेंडू घेऊन प्रमोद आखाडेसाठी. हाँ डेफिनेटली प्रबोध हैं, मैंने इससे पहले भी जिक्र किया, क्षमता रखते हैं रन बनाने की और एकमात्र अब उम्मीद की कि रन लेने का प्रयास किया था, लेकिन नॉन स्ट्राइक के खिलाड़ी यश ने मना किया। वाइड का इशारा था वह, क्योंकि अतिरिक्त रूप में रन मिला है तो जोखिम क्यों उठाना, विकेट बचाए रखने, क्योंकि टॉप ऑर्डर पूरी तरीके से फ्लॉप हो चुका है, इसलिए एक साझेदारी की जरूरी है इस समय अर्शिता स्ट्राइकर को। यस निश्चितच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निखिल आणि प्रमोद हे एकमेकांविरुद्ध कधी मोस्टली खेळले नाही आहेत. त्यामुळे प्रमोदची जी बॅटिंग स्टाईल आहे ती निखिलला माहिती आहे. त्यामुळे अंदाज घेऊन त्याला गोलंदाजी करावी लागते, ज्यामुळे खराब चेंडू जरूर इथे आपल्याला पाहायला मिळालेत. पुढील चेंडू निखिल टू प्रमोद. हाँ जरूर इस बार एक्स्ट्रा बाउंस है, जैसे कि आपने बात की एक दूसरे के साथ खेले नहीं है, ऐसे 50% 50% खिलाड़ी है जो कभी हमने देखे भी नहीं है, लेकिन आरपीएल ने वो प्लेटफॉर्म दिया है अपने आप को साबित करने का। इस बार ऑफ ब्रेक गेंद की है, ये चतुराई भरी गेंदबाजी, लंबा स्ट्रोक लगाना चाहते थे, प्रमोद का ये विकेट मिला है, बहुत बड़ा विकेट। क्या लगता है? यस. आणि यावी ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रमोदने केला, तर इथे तुम्हाला बॉल टाइम करणं अपेक्षित होतं, शेवटपर्यंत नजर रोखणं अपेक्षित होतं आणि निखिल सुवर्ण इथे शानदार गोलंदाजी केली. धावसंख्या 11 आणि इथे जर आपण विकेट पाहिल्या तर 5 गमावलेत. धावसंख्या 11 आहे. यस 5 विकेट इथे गमावलेत. अजूनही 3 विकेट बाकी आहेत आणि यावी स्ट्राइकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळतं भाई शेटे. और डेफिनेटली विकेटों के पीछे विकेटों के आगे काफी कारगर साबित हुई, और इस बार जबरदस्त गेंद की, लेग ब्रेक गेंद की, विकेटों के पीछे बहुत ही अच्छा कार्य रहा और वाई शेट्टे बैक टू द पेविलियन गोल्डन डक का शिकार बने। अब यहाँ से 2 ही विकेट बचे। राजा सर क्या लगता है यहाँ से क्या ऑल आउट हो पाएगी अर्शिता स्ट्राइकर की टीम? यस आतापर्यंत 2 वेळा आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण संघाने 2 वेळा कारनामा केला. सलग 2 मॅच मध्ये ऑल आउट संघ केलाय, परंतु यावेळी प्रथमच जुई स्पोर्ट्स संघ इथे ऑल आउट करतो का ते पाहावं लागेल. परंतु यावेळी चर्चा होईल सरदार सर दुर्वांक तांबेची, जो यष्टिरक्षकाची भूमिका बजावते. गोलंदाजीमध्ये 1 धाव खर्च केले, 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या आणि त्याचबरोबर यष्टिरक्षकाची भूमिका बजावत असताना त्याने 2 अप्रतिम स्टंप आउट केलेत.
हाँ जरूर, आप जिस तरीके से बात कर रहे हैं राइजिंग स्टार ऑफ रत्नागिरी क्रिकेट, वो सही टैग दिया है और बन सकता है, क्वालिटी है इस खिलाड़ी में। और ये सेकंड लास्ट विकेट बीच मैदान में खेल रही है, लेकिन बल्लेबाज अब वो विकेट को बचाकर रन भी बनाने की कोशिश करते हुए नजर आएंगे। हल्के हाथों से खेला, यही करना था। प्रमोद थोड़ा सा समय लेते तो उनके बल्ले से वो चौके देखने को हमें मिलते, लेकिन वो जो रन वाला प्रेशर है ना, वो कहीं ना कहीं लंबे स्ट्रोक की ओर लेकर गया और वही एक रिजल्ट के शिकार बने। इस बार भी अच्छी गेंद थी, लेग ब्रेक गेंद की, डॉट गेंद आती हुई, अच्छी गेंदबाजी करते हुए डॉट गेंद आई है। येस, अनेक टप्प्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं, कधी इन स्विंग करतोय, कधी आउट स्विंग करतोय आणि त्यामुळे डोकेदुखी ठरलंय तो फलंदाजीसाठी हा गोलंदाज याही वेळी एकदम कडेकडे खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता। डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय आणि षटक क्रमांक समाप्त झाले ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 11 धावा। यानी कि ये आखिरी मुकाबला भी तकरीबन 17-18 के करीब रुकने वाला है और ये 18 रन वाला भी मैच बहुत ही अच्छा होगा, क्योंकि गेंदबाजी का स्तर अच्छा है अर्शिता स्ट्राइकर का। लेकिन उससे पहले ये जो आखिरी ओवर है उसमें 8 रन तो कम से कम आपको बनाने होंगे और सामने सुयश है। येस, यावी सुयश येस सुयश आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी इथे असणार आहे तो यश आहे। सुयश यशला पश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूया। शेवटचे 6 चेंडू आणखीन 10 ते 12 धावा इथे जर संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या तर निश्चितच एक चांगला स्कोर ठरू शकतो, फाईट देण्यासारखा स्कोर इथे बनू शकतो। परंतु पहिलाच बॉल इथे डॉट आलाय, निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळते। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना सुयश फुल चेंडू घेऊन यावी पायावरती आदळतोय बॉल, स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन, त्यामुळे एकच रन या बॉलवरती इथे बिल्डर आहे आणि धावा संख्या पोहोचले 12 अंकावर। हाँ जरूर, बहुत ही अच्छी गेंदबाजी रही है जुई स्पोर्ट्स की ओर से। इस बार भी ओवर पिच गेंद अपनी फॉलो थ्रू में फील्ड करते हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 2 चौके आना बहुत ज़्यादा ज़रूरी है अर्शिता स्ट्राइकर टीम के लिए। और टॉप ऑर्डर पूरी तरीके से फ्लॉप होता हुआ नजर आया, लेकिन उसके बाद डेथ ओवर में भी रन बनने चाहिए थे, वो बने नहीं। फुल टॉस गेंद थी, अच्छी फील्ड यहाँ पर की, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इतने फील्डरों के बीच में गैप ढूंढना इतना आसान नहीं होता, कोशिश कर रहे हैं लेकिन कामयाब नहीं हो रहे। यस, यावेळी फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न आणि यानंतर आणखीन एक विकेट निखिल सुवारेच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम स्टंपिंग इथे पाहायला मिळालंय। विकेट क्रमांक 7वा इथे गमावला गेलाय आणि जुई स्पोर्ट्स संघ दमदार कामगिरी करताना या महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये ऋषिकेश दिव बॅटर शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना फुल टॉस चेंडू पंच केलाय, एकच रन या बॉलवरती मिळणार आहे। निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त आणि या 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या 13। या RPLच्या पहिल्या पर्वाच्या इतिहासातील सर्वात लोएस्ट स्कोर आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय, जो अर्शिता स्ट्रायकरने इथे उभा केलाय। पहिल्या 2 सामन्यांमध्ये धमाकेदार फलंदाजी अष्टपैलू कामगिरी करत संघ इथपर्यंत पोहोचला होता। दमदार खेळाचं प्रदर्शन, कोणताही सामना गमावला नव्हता, परंतु या महत्त्वाच्या मुवमेंटला क्वार्टर फायनलमध्ये येऊन आपल्याला लो स्कोर त्यांच्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय। हाँ डेफिनेटली रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए। जिस तरीके से RCB का वो रिकॉर्ड है वो भी आज ना कल टूटता हुआ नजर आएगा, क्योंकि जहाँ पर कई ऐसे मुकाबले हैं जो वन साइडेड लगने वाले हैं वो कहीं ना कहीं जीतते हुए नजर आए। 200 प्लस भी स्कोर IPL में चेस हो रहे हैं और 200 स्कोर भी एक बहुत ही छोटा स्कोर लग रहा है, इसीलिए आप किसी भी टोटल को इतना नज़रअंदाज नहीं कर सकते। हाँ भले ही अर्शिता स्ट्राइकर ने कम रन बनाए, लेकिन इतना टोटल होने के बावजूद भी यहाँ पर फाइट जरूर करते हुए नजर आएंगे। यस, पाहूया किती चेंडू लागतात हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी। 14 धावांची आवश्यकता आहे, 13 धावा इथे बनवल्या गेल्या। 24 चेंडू आणि 14 धावाचं समीकरण राहिले। आपण जर स्कोर कार्ड पाहिलं तर सहज सोपं असं लक्ष वाटतंय, परंतु गोलंदाजी कशी होते, पहिली 2 सरदारबाई षटकं कशा पद्धतीने इथे हाताळली जातात, ती जर का इथे 4 ते 6 धावांची इथे पाहायला मिळाली तर कुठेतरी एक आशा पल्लवित होईल विजयाची। परंतु जर पहिली 2 षटकांमध्ये जर धावा इथे खर्च झाल्या तर मात्र सहज सोप्या पद्धतीने सेमीफायनलमध्ये एंटर करण्यासाठी इथे सज्ज होईल तो जुई स्पोर्ट्स संघ। और सिर्फ आपको कम रन खर्च नहीं करने तो निखिल जैसे खिलाड़ी को डगआउट के बाहर भी भेजना होगा, वो रुके तो मैच लेकर जाएंगे, इसमें कोई संदेह नहीं। इसलिए विकेट भी लेने हैं, रन भी बचाने हैं, इसलिए ज़्यादा संघर्ष अर्शिता स्ट्राइकर को करना होगा। ये देखिए
ये गरीबी में आटा गिला इसी को कहते हैं। आपके पास पहले से ही कम रन है, वहां पर ये गलती आप शुरू में ही नहीं कर सकते, क्योंकि दबाव बनाना है तो आपको विकेट टू विकेट गेंदबाजी करनी होगी। हाँ, ये टेस्ट क्रिकेट है, ये बता रहे हैं। मैं 4 ओवर अगर विकेट पे रुकता भी हूं तो गेंदबाज ऐसे ही रन खैरात कर देंगे, इसलिए विकेट का महत्व है निखिल के। यस, आणि निश्चितच निखिलचं शेवटपर्यंत राहणं अपेक्षित आहे. यस, क्लासी शॉट आहे, बॉलला येऊ दिलं शरीराजवळ, बॅटचा फेस इथे ओपन केला आणि ढकलला बॉलला डिक्लर झोन मध्ये. 1 रन मिळेल, धावसंख्या पोहोचेल 2 अंकावर. और डेफिनेटली उन्हें पता है अब चौके के बारे में नहीं तो सिंगल से मैच को जीतेंगे। चौके के बारे में अगर सोचेंगे तो मैच बहुत ही लंबा जाएगा। देखिए सम्मान दिया, आपने देखा है आरपीएल में ऐसा कोई बल्लेबाज पहली ओवर में डिफेंसिव मूड में वो अपने विकेट का महत्व वो जानते हैं। मैं रुका तो मैच लेकर जाऊंगा, अगर मैं गया तो मैच भी कहीं ना कहीं फिसलता हुआ नजर आएगा। रेत अगर मुट्ठी में लेते हो, उसको जोर से अगर आप दबाने की कोशिश करते हो, वो रेत फिसल जाती है और ये मुकाबला भी उसी तरीके से फिसल सकता है। ये समझते हैं इस सिचुएशन को और वैसी बल्लेबाजी करना चाहते हैं, सिंगल लेना चाहते हैं। रन का खतरा हो सकता है, डायरेक्ट हिट है, क्या रन मुकम्मल किया है? और जी हाँ, रन को मुकम्मल कर लिया है। यस, 1 रन इथे चपळाईने प्राप्त केले गेले. 1 रनने धावसंख्या सरकते पुढे, 3 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 11 धावांची इथे आवश्यकता आहे. एक रिस्की रन इथे आपण म्हणू शकतो, कारण बॉल जर पाहिला तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सामावला होता, परंतु ज्या पद्धतीने थ्रो अपेक्षित होता तो इथे झाला नाही. तद्वार 1 रन सहज सोप्या पद्धतीने आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. धावसंख्या पोहोचले 3 अंकावर. और डेफिनेटली स्ट्राइक अपने पास जरूर रखना चाहते हैं। वाइड +1, 2 रन जुड़ेंगे स्कोर कार्ड में और इस 2 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। 5 रन, 9 रनों की और ज़रूरत है। मुझे ऐसा लग रहा है कि नेक्स्ट ओवर जो है राज लेकर आएंगे, उन्हें पता है जीतना है तो विकेट लेना जरूरी है। यस, आणि पहिल्या मॅच पासून आपण इथे वारंवार चर्चा करत आलोय, एक्स्ट्रा धावा संघासाठी डोकेदुखी ठरले आहेत आणि अशा महत्त्वाच्या मोमेंटला तुम्ही दिलेल्या एक्स्ट्रा धावा निश्चितच तुम्हाला तुमच्या संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार ठरणार आहेत. शेवटच्या बॉलवरती ही एक सिंगल प्राप्त केले. पहिल्या षटक इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. 18 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता विजयासाठी जुई स्पोर्ट्स संघाला. बॉलिंग मार्कवरती अक्षय मेस्त्री याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. समोर निखिल आहे. पहिला बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, पंच केलाय. 1च रन इथे मिळणार आहे. 1 रनने धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. अर्ध लक्ष पार केलं गेलंय. दुसरं षटक आहे ते प्रगतीपथावर. निखिल आहे जो या संघाचा लीडर आहे, जो लीडर आहे आणि याही वेळी फटका लाजवाब आहे. याही चेंडूवरती आणखीन 1 रन इथे मिळणार आहे आणि या 1 रनने धावसंख्या 8 अंकावरती पोहोचले. अजूनही 6 धावांची आवश्यकता इथे राहील. पुढील चेंडू अक्षय मेस्त्री, अक्षय टू निखिल. फील्डमध्ये विशेष कोणताही बदल नाहीये. यावी ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर ठेवलाय बॉल. स्वैर मारा इथे पाहायला मिळालाय. वाईट स्वरूपात 1 रन आणखी मिळणार आहे ते जुई स्पोर्ट्स संघाला. क्लीन बोल्ड आहे इथे. निखिल डगआउटच्या दिशेने परततोय. बॅकफूट वरती येऊन यावी कट करायचा होता, पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकलायचं होतं, परंतु यावी बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉल आदळतोय विकेट वरती. क्लीन बोल्ड होऊन डगआउटच्या दिशेने परतताना इथे पाहायला मिळेल संघाचा लीडर निखिल सुवरे. धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळाले. 1 गडी बाद. अजूनही 5 धावांची आवश्यकता. हाँ जरूर रन तो 5 चाहिए, लेकिन उसको बनाने के लिए भी थोड़ा सा संघर्ष जुई स्पोर्ट्स को करना होगा। ज़रूर हमारे साथी दोस्त सचिन सूर्य भी यहाँ पर मौजूद है, उनका भी हम वेलकम करना चाहेंगे। हमारे बहुत ही अच्छे दोस्त इस मैच को देखने के लिए इस समय स्टेडियम में मौजूद है। आइए चलते हैं मैच के दरमियान कि यहाँ से कहानी में ट्विस्ट आएगी, क्या इतिहास इस समय नया रचा जाएगा। हर्षिता स्ट्राइकर की ओर से देखना होगा। जो सोचते नहीं है दुनिया, वो अगर करते हो तो आप सुपरस्टार कहलाते हो। इस बार रिवर्स खेलना चाहते हैं, हिट विकेट के शिकार इस समय बनते हुए। कहानी में फिर से एक बार ट्विस्ट है। राजा सर, क्या आखिरी ओवर तक मैच जाएगा? यस, आणि इथे हिट विकेटचा शिकार ठरलाय, त्यामुळे या मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन 1 विकेट इथे गमावली गेले जुई स्पोर्ट्स संघाने. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 2 गडी बाद 9 धावा. 5 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकास, अक्षय मिस्त्री पुढील चेंडू घेऊन. हाँ डेफिनेटली अक्षय ने जान फूंक दी है। निखिल का विकेट मिला, उसके बाद आरुष का गेंद को यहाँ पर जरूर रोका है। टोटल कम है लेकिन फिर भी संघर्ष बीच मैदान में जारी है।
और रन संख्या की बात की जाए तो रन बने हैं 9, अभी भी 5 रन बनाने और ये 5 रन 50 के बराबर जुई स्पोर्ट्स को नजर आ रहे। इस बार लेग स्टंप के बाहर है, वाइड का इशारा आता हुआ। 10 रन बने, 4 रन चाहिए। क्या और कितना इंतजार करना पड़ेगा राजेश सर, आपको क्या लगता है? यस, कारण यावेळी दबाव दोन्ही बाजूला समान आहे, परंतु यावेळी पायावरती आढळतोय लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एक रन मिळेल, धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 11 या अंकावरती। 3 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना राज तोडणकर यावेळी बॉलिंग मार्कवरती येतोय। या षटकामध्येच विजयीचा जल्लोष जुई स्पोर्ट्स साजरा करेल का शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाईल हे इथे मात्र पाहावं लागेल। निखिल मैदानाच्या आतमध्ये येऊन आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना इथे पाहायला मिळालं। यस, सेमीफायनलचा ड्रॉ आपण चिठ्ठ्यांच्या माध्यमातून हा सामना संपल्यानंतर लगेचच जाहीर करणार आहोत। उद्याचे सेमीफायनलचे सामने कशा पद्धतीने असतील, कोण कोणाच्या विरोधात सेमीफायनल खेळणार आहे, या चिठ्ठ्यांच्या ड्रॉच्या माध्यमातून इथे आपण लगेचच या सामन्यानंतर जाहीर करणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, सर्वच संघाने याची नोंद घ्या। यस, म्हणजे या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे। चौथा संघ कोणता असेल त्याची चिठ्ठी अजूनही आपल्याला बनवायची बाकी आहे। आणि यावेळी चौकार आहे, विजयी चौकार आहे, आणि या विजयी चौकाराने सेमीफायनल मध्ये एंटर होणारा चौथा संघ इथे पाहायला मिळतोय, योगेश माने यांचा जुई स्पोर्ट। यस, आणि या मॅचचा हिरो, गेम चेंजर